2 4 6 8 10 12 सरासरी एका ठोंबात 12 फुटवे आहेत. नऊ महिन्याचा ऊस आहे, त्याच्या कांड्या मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 कांड्याचा ऊस 9 महिन्याचा चालू आहे. मित्रांनो, ऊस हे सगळ्यांचं मत कसं आहे की 80 लोकांचं पीक आहे, पण ते तसं नसून थोडंफार त्याकडे लक्ष दिलं किंवा त्याचं थोडंफार खत नियोजन चांगलं केलं, त्याची थोडीफार जोपासना केली की साधारण हा आता तुमच्या डोळ्यापुढे ऊस आहेच की याचं व्यवस्थापन कशा प्रकारे झालंय. तर हे व्यवस्थापन बघता ह्याचा जास्त काही खर्च न येता साधारण हे एकरी 120 ते 130 टनापर्यंत त्याचं उत्पन्न जाऊ शकतं. हा ऊस चांगला कसा ओळखायचा त्याचे एक तुम्हाला लक्षण सांगतो. ह्या ज्या ऊसाची पान आहे ह्याची रुंदी कमीत कमी 4 बोटा एवढी हवी. ह्या पानाची जी शीर आहे हे एकदम चकचकीत पाहिजे आणि हे जे पान दिसते हे हिरवगार टवटवीत असं दिसलं पाहिजे. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, मी आता वाळवा तालुक्यामध्ये असलेलं रेटरे धरण या गावातील देशपांडे बंधू यांच्या ऊसाच्या शेतामध्ये आलोय. खर तर सांगली भाग म्हणलं किंवा कोल्हापूर भाग म्हणलं ऊसासाठी अतिशय प्रसिद्ध, आणि ज्या पद्धतीने शेतकरी ऊसाचं उत्पन्न आपल्या शेतामध्ये काढतोय त्याच पद्धतीने पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न कसं निघेल अशा त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमागे किंवा शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा लागली असते. आता मी ज्या शेतामध्ये आलो हे देशपांडेचं शेत बघितलं तुम्ही, तर एकूण त्या ठिकाणी जर संख्या मोजली खालची फुटव्याची संख्या, तर ती फुटव्याची संख्या 10 पासून 12 पर्यंत फुटव्याची संख्या आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऊसाचं नियोजन कसं केलं, पाणी नियोजन, खताचं नियोजन, संपूर्ण माहिती आपण यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेणार आहोत. तुम्ही जर आज बघितलं तर हा 9 महिन्याचा ऊस आहे आणि तुम्ही कांद्याची त्या ठिकाणी संख्या बघू शकताय. ह्याने नियोजन कसं केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर बघितलं ह्याला ऊसाला कोणत्या पद्धतीची ड्रीप नाही, पाण्याचं नियोजन कसं केलं, त्या पद्धतीने स्लहरी कशी सोडली, सगळं आजच्या व्हिडिओमधून त्या ठिकाणी आपण बघून घेऊया. ज्या पद्धतीनं शेतकरी ऊसातून आपल्या पंढरपूर असेल किंवा सोलापूर भागामध्ये असेल, ज्या पद्धतीनं 40 टन 50 टन 55 60 टनापर्यंत शेतकरी त्या ठिकाणी ऊसाचं उत्पन्न घेतात, आणि या भागामध्ये शेतकऱ्याचं ऊसाचं उत्पन्न किती घेतात हा प्रश्न तुमच्या पुढे असेल. तर या भागातले शेतकरी ऊसाचं जवळपास 100 टनाच्या पुढेच, प्रत्येक शेतकऱ्या 100 120 130 टनापर्यंत या भागातले शेतकरी त्या ठिकाणी ऊसाचं उत्पन्न घेते. आपल्यासोबत स्वतः शेतकरी या भागातले देशपांडे साहेब स्वतः इथं, नेमकं त्यांनी या भागात नियोजन कसं केलं त्यांच्याकडून जाणून घेऊया. पहिला प्रश्न खरं तर सुरुवातीला, ऊस शेती खरं तर प्रामुख्याने 80 शेतकऱ्याचं पीक सगळं येतं त्या ठिकाणी म्हणतात. तुम्ही कसं बघता ऊस शेतीकडे? नाही साहेब, आम्ही ऊस शेती 80 शेतकऱ्याचं पीक असं कधी समजत नाही. तर ते एक सक्षम शेतकऱ्याचं पीक आहे असं आम्ही समजतो. बर. आणि त्या दृष्टीने आम्ही त्याच्यावरती काम करतो. खरं तर असं म्हणलं जातं की ऊस लावला आणि डायरेक्ट तोडायला जायचं, काही तर आतमध्ये पाणी द्यायचं. नाही साहेब, तसं होत नसतं की ऊस लावला की तोडायला जायचं असं नाही. ऊस लावल्यापासून ते साधारण 3 ते 3.5 महिने त्याची एकदम जास्त कडक जोपासना करावी लागते, त्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर सुद्धा आपण पाणी नियोजन, खत नियोजन हे म्हणजे ज्यावेळी पाहिजे त्याच वेळी करायला पाहिजे, त्याच वेळी आम्ही करतो, आणि ते केल्यानंतरच आपल्याला पुढचा रिझल्ट चांगला भेटतो. बरोबर. तर ऊस पीक हे अगदी आपल्या वडिलांपासून पूर्वजांपासून ऊस पीक आपल्यापर्यंत आलंय. एक कार्यकाळ असा होता की लोक अगदी कमी उत्पन्न काढत होती. आता तुमच्या भागात बघितलं तर तुम्ही 100+ उत्पन्न म्हणताय. काय सरासरी गेल्या वर्षी काय उत्पन्न, त्याच्या आधी तुमचं काय ऊसातला काय अनुभव आहे? ऊसातला असा अनुभव आहे की आमचे पूर्वज ज्यावेळी शेती करत होते ते अगदी जरा असं म्हणजे जुन्या पद्धतीने करत होते. आम्ही जरा त्यात जरा मॉडिफिकेशन करून जरा आम्ही त्यात थोडी सुधारणा करत आजपर्यंत आम्ही या याच्यापर्यंत आलेलो आहे. बरोबर. तर त्याचं असं आहे की त्यांनी करत होते त्यांचं जरा पुढे धरून पुढच्या कुणाच तरी असं मार्गदर्शन घेऊन, साधारण आता आपल्या शेजारी सांगोळे साहेब आहेत, त्या सांगोळे साहेबांचं मार्गदर्शन असं घेऊन आम्ही त्यात थोडी टप्प्याटप्प्यानं प्रगती करत आता आम्ही पुढे वाटचाल चालू आहे. आता ही लागवड करायची, ही साधारण लागवड आपली जुलैच्या पहिल्या फर्स्ट वीक मधली आहे. बर. काय होतं आधी शेतामध्ये लागवड करताना तुम्ही
कशा पद्धतीने मशागत कशी केली, शेणखत काय काय टाकलं होतं? ऊसाची लागवड करण्यापूर्वी हा. ट्रॅक्टरच्या साहाय्याने रान 2 वेळा नांगरट केली होती. हा. एकदा उभी आणि एकदा आडवी. हम्म. त्यानंतर रान तापून दिलं होतं. त्याचे म्हणजे थोडा पिरियड असतो, हम्म. 30-32 दिवस. हा. तेवढं रानाची व्यवस्थित त्याला सूर्यप्रकाश देऊन त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने हा. आपण रोटावेटर मारून घेतला. त्यानंतर ते रोटावेटर मारून घेतल्या थोड्या दिवसांनी 4.5 फुटी हा. सरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोडून घेतली. 4.5 फुटी. हा, बरं. 4.5 फुटी सरी त्या सोडून. पाठीमागचं लॉजिक काय? सरी 4.5 फुटी. साधारण कसं आहे की 4.5 फुटी सरी सोडल्यानंतर हा. जे आपण उत्पन्न घेणार आहे, हा. जे काय आपला ऊस येणार आहे, त्याच्यात जे सूर्यप्रकाश आपण म्हणतो, हा. हा सूर्यप्रकाश जरा थोडाफार जमिनीला मिळावा लागतो. हम्म. हे जर कमी अंतर घेतलं तर काय होतं, ऊसाची हे होतं, दाट होतं. हा. आणखीन ते दाट झाल्यामुळं सूर्यप्रकाश मिळणार नाही. सूर्यप्रकाश नाही मिळाली जरा वाढीला त्याला जरा कमकुवतपणा येतो. म्हणून आम्ही 4.5 फुटाचं नियोजन केलंय. बरोबर. खरं तर लावताना ऊसामध्ये 2 रोपांमधलं अंतर कसं लावलं? साधारण आम्ही 2 रोपांमधलं अंतर 1.5 फूट ठेवतो. हा. मग पहिला प्रश्न, त्याच्यात रोप होती का, तुम्ही काय कांडी लावली कसं? नाही, आम्ही रोप लागण केली होती. पूर्वी आम्ही करायचो कांडी लागण, पण आता थोडस जरा बघून इकडे तिकडे करून आम्ही आपलं रोप लागण सजेस्ट करतो. काय परवडतो? कांडी लागवड परवडते का रोप लागवड परवडते? साधारण आमच्या दृष्टीनं रोप लागणच परवडते. बरं. खर्च वाढतोय, लागणीचा वाढत नाही? थोडाफार वाढतो, हा. पण वाढला तरी पुढे आपल्या खत नियोजनात तो खर्च मर्ज होऊन जातो. बरं. हा. खरं तर प्रामुख्यानं सुरुवातीला हिचा भेसळ डोस किंवा पहिला डोस तुम्ही कधी टाकला किंवा स्प्रे केला, काय केलं सुरुवातीला? हा बघा साहेब, ते 12 दिवसाने आपले शेठ साहेब आहेत, हे साहेब सांगतात की बाबा याला आळवणी द्या. मग ते त्याप्रमाणे आम्ही ट्रेंचिंग पंपाच्या साहाय्याने करून घेतो. ज्यावेळेस सुरुवातीला रोप लावलं, त्या रोपानंतर कितव्या दिवसानंतर तुम्ही त्याला स्लरी, ट्रेंचिंग, काय खत काय केलं ते सुरुवात? बघा, आम्ही साधारण रोप लावल्यानंतर 4थ्या दिवशी एक आळवणी करतो. मनशा मार्केटिंगचे आपले जे साहेब आहेत, सांगोळे साहेब, त्यांच्या सल्ल्यानुसार आपण ट्रेंचिंग करतो. 1261 सिक्वेस्ट आणि ह्युमिडॉन याचं एकत्र एकरी 200 लिटर पाण्यात मिक्स करून पंपाद्वारे आम्ही ट्रेंचिंग करतो. साधारण एका रोपाला 30 ते 40 मिली. बरं. आता ट्रेंचिंग करताना बघितलं तर या ठिकाणी ड्रिप पद्धत नाही, कुठं मोकळं पाणी, कसं पाणी त्याला चालेल? ते पंपानं हा. आपण आता ड्रिप नाही तर आम्ही काय करतो की हौदामध्ये सगळं औषध तयार करून घेतो आणि एक पंपात घालून त्या पंपाच्या साहाय्यानं प्रत्येक रोपाभोवती त्याचं ड्रेंचिंग केलं जातं. बरोबर. तर सुरुवातीपासून याला पाणी, ऊसाला सांगितलं की पाणी लय मोठ्या प्रमाणात लागतं का पाणी? आमच्या भागामध्ये ऊसाला अगदी गुडघे इतकं भरून पाणी दिलं जातं. तुमच्याकडे काय पद्धत आहे? असं नाही, गुडघ्या भरून पाणी लागत नाही, पाणी थोडंच लागतं, फक्त ज्या वेळेचं त्यावेळी लागतं. म्हणजे आज आवश्यकता आहे तर आवश्यकतेनुसार पाणी आम्ही त्याला देतो. बरोबर. खरं नंतरच्या स्टेजमध्ये खताचं नियोजन कसं करण्यात आलं? त्यानंतर असं आहे की आता पहिली एक आळवणी झाली की लगेच आम्ही 10 दिवसानं परत 15व्या दिवशी दुसरी आळवणी घालतो. त्यात आमचे जीवाणू नायट्रोक्लिक, फॉस्फोलोकिक आणि पॉट्सक्लिक हे येतात. ह्याचं पण पहिल्याप्रमाणे ट्रेंचिंग करून त्या रोपाच्या भोवतीनं दिलं जातं. हे ट्रेंचिंग करून झाल्यानंतर एक 5 ते 6 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी साधारण आम्ही एक त्याला बेसल डोस असा देतो थोडाफार. NPK बरोबर रिक्लेम, आणखीन कंपोस्टर आणि मायक्रोपॉवर असं थोडस एकत्र करून आम्ही सगळ्या ऊसाला अगदी रोप टू रोप हळूहळू त्यांना एक देतो. आणि साधारण आम्ही ते जरा थोडंफार माती अडपण करतो. त्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाशावरती नष्ट होणं वगैरे असले प्रकार थांबतात. बरोबर. खरं तर तुमच्या भागात बागायत का नाहीत माहित ना, आमच्या भागात डाळिंबीसाठी मोठ्या प्रमाणात बागायत. अगदी टायमावरती त्यांना हे असतं, आज स्प्रे करायचा, उद्या शेड्यूल, परवा शेड्यूल, असं ऊसाला काय असतं? हा, ऊसाला पण शेड्यूल असतं, पण बागेत कष्ट हार्ड नसतं. थोडंफार त्यात सवलत मिळू शकते. म्हणजे कसं असतं की आज पाणी नाही, लाईट नाही, 1-2 दिवस पुढे मागं चालू शकतं. असं नाही की आजच्या आज झालं पाहिजे, रात्री तर रात्रीच पाणी पाजलं पाहिजे, असं काय नसतं. पण आम्ही त्यात म्हणजे साधारण आम्ही वेळेला पण महत्व देतोच, पण थोडाफार मागं पुढे हे चालू शकतं. पण बाकीचं कसं केलं पुढे? बेसल डोस मध्ये काय? बेसल डोस टाकलाय महत्वाचं, म्हणजे त्यामध्ये काय काय टाकलं? आता बेसल डोस बरोबर NPK बरोबर रिक्लेम आणि कंपोस्टर, मायक्रोपॉवर असे आम्ही त्या NPK बरोबरच मिक्स करून त्याची भट्टी लावून ते व्यवस्थित प्रमाणात आम्ही प्रत्येक रोपाला देतो. कुठल्या कंपनीचा? हे जे आता आपण रिफिल वगैरे देतो
तर हे मनशा बरं. मनशा मार्केटिंग कंपनी आहे, त्यांचंच आम्ही कायमस्वरूपी वापरतो. बरं, त्यात बरं. काय आम्ही हे करत नाही. मग फुटवे मोजलेत, किती फुटवे? साधारण आपल्याकडे 9 ते 10 फुटवे प्रत्येक याला अवेलेबल आहेत. म्हणजे ते योग्य आहेत का कमी जास्त आहेत? नाही, हे योग्यच आहेत. हा. साधारण 8च पाहिजेत. हा. पण आता कसं होतंय, हा, शेत आहे म्हणल्यावर एखादा कमी जास्त होतोच. हा, हा, पण त्याचं पण नियोजन आम्ही अगदी करतो. पण काही वेळी कमी जास्त होऊ शकतं. साधारण आम्ही 10 फुटवे ठेवतोच. बरोबर. कांड्याची संख्या काय? साधारण आता कांड्याची संख्या 20 ते 22 आहे. बरं. साधारण 9 महिने झालेले आहेत पूर्ण. बांधणी कशी केली आणि किती वेळा केली बांधणी? साधारण आता हे सगळं खत नियोजन झाल्यानंतर हा. एक 7-8 फुटवे झाले की आम्ही एक बगली हा. उसाचे फुटवे असे स्टेडी होण्यासाठी एक बगली आम्ही लोकांच्या म्हणजे माणसांच्या साहाय्यानं नांगरी मारून घेतो. बरं. हा, बैलाकडनं नाही, माणसंच नांगरी मारतात. बरं. हा, दोन्ही बाजूला 2 माणसं घेतात. म्हणजे अजून पण ती पद्धत चालू आहे. पद्धत चालू आहे. म्हणजे काय होतं, बैल घातला की बैल नुकसान करतो. बरं. हा, आणि आमच्याकडे बैलांची जरा व्यवस्था कमी स्वरूपात आहे. बरं. हा, त्यामुळे आम्ही काय करतो, 2 माणसं इकडे घेतो, आणखी पाठीमागे एक माणूस धरतो. असं नांगरी ओढून घेतो दोन्ही बाजूनी. दोन्ही बाजूनी घेतले की साधारण आम्ही त्याला 2-3 पाणी देतो. 2-3 पाणी दिल्यानंतर त्याची फुटवे संख्या, त्याची उंची बघायची आणि त्यानुसार जे आपण त्याला एकरणे असं म्हणतो, म्हणजे पहिल्यांदा एक बाजूनं कुळवून घ्यायचं. बरं. मग ते थोडी भर लागते त्याला. भर लागली की परत आणखीन 1-2 पाणी पाजायचे आणि त्यानंतर मोठी भरणी करायची. भरणी करताना NPK बरोबर रिफिल, रिक्लेम, कंपोस्टर, मायक्रो पॉवर आणि कॅमॅग म्हणजे शोनाइट हे आम्ही एकत्र मिक्स करून सगळ्या ऊसाला समप्रमाणात देतो. आणि ट्रॅक्टरच्या म्हणजे पॉवर टेलरच्या किती किलो खत टाकता बरं एकराला? साधारण आम्ही एकरी हे सर्व मिळून 400 किलो होतं. 400 किलो समप्रमाणात, कुठे कमी जास्त असं न करता अगदी तंतोतंत पद्धतीनं आम्ही ते ऊसाच्या भोवती टाकतो आणि त्यानंतर पॉवर टेलरच्या साहाय्याने मोठी भरणी करून घेतो. बरोबर. खरं तर अनेक शेतकरी अगदी तो कमी कालावधीमध्ये मोठे पैसे मिळवायचे किंवा श्रीमंत होण्याच्या नादात ऊस पीक काढून कुठेतरी बागाकडे, आमच्या भागातले किंवा बरेच त्या ठिकाणी वळलेत बागाकडे. काय सांगचाल त्याला, काय सल्ला द्यायचा ऊस पिकाबद्दल? काय मत सांग? कसं आहे, आता आमच्या भागामध्ये बाग हा काही विषय नाहीच आहे. पण ऊस पीक हे असं काय फारसं म्हणजे अवघड पीक आहे किंवा निवांत शेतकऱ्याचं पीक आहे असं काय नाही. ऊस पीक हे सोपंच आहे. फक्त असं आहे की वेळच्या वेळी, म्हणजे जी गोष्ट ज्यावेळी करायला पाहिजे त्या वेळी केली की काही अवघड नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा ज्यावेळेस ऊस आम्ही व्हिज्युअल घेत होतो, तर अगदी ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत उभा असलेला माणूस अगदी स्पष्ट दिसतो. तुम्ही पाला काढून घेतला अगदी ह्याकडे त्याकडे सगळ्या ऊसाचा. कशासाठी पाला काढून घेतला? पाला काढल्यानंतर ऊसासाठी काय फायदा होतोय? बघा साहेब, आता मगाशी आपण बाळावर म्हणजे मोठ्या भरणीपर्यंत आलतो. मोठ्या भरणीनंतर एक साधारण 3 आठवडे किंवा 1 महिन्यानंतर जो भरणी केली की त्याचा खालचा पाला वाळतो. वाळला की तो आम्ही पाला मजुरांच्या साहाय्याने काढून व्यवस्थित सरीत भरून घेतो. हा पाला सरीत भरला की त्याचं खत पण होतं. आणि दुसरी गोष्ट अशी, जो परत उन्हाळा येतो त्यापासून जमिनी संरक्षण पण होतं. आणि ते संरक्षण झालं की आपण नंतर पाट पाणी दिल्यानंतर थोड्या दिवसांनी आपल्याला जे त्यातून सूर्यप्रकाश लागतो, त्या प्रकाशामुळे काय होतं की ह्याच्यातून हे जे असे कोंब येतात, असे या प्रकारचे जे कोंब आहेत हे कोंब येतात. हा कोंब साधारण चांगल्या प्रतीनं वाढतो. आणखीन हे जे आपले जुने ऊस आहेत, हा कोंब ठेवता का काढता का? नाही, हा कोंब पूर्णतः ठेवतो. हा पूर्णतः चांगला वाढतो. समजा आमच्याकडे काय होतं, साधारण जून 15 मे नंतर वाऱ्याचं प्रमाण खूप असतं. मग ते वाऱ्याचं प्रमाण काय करतं, ऊस खाली झोपवतो. बरोबर. हे जर असले तर ह्याचं म्हणजे लोळायचं प्रमाण थोडंसं, ऊस लोळायचं प्रमाण थोडंसं कमी येतं. त्यामुळे आम्ही हे कोंब काढत पण नाही. आणखी हे कारखान्याला चांगल्या तऱ्हेनं, चांगल्या पद्धतीनं ह्याचं आपल्याला उत्पादन मिळतं. बरोबर. तर तुम्ही अगदी बेसर डोस पासून ड्रिंचिंग पासून सांगत असताना तुमच्या तोंडामध्ये सातत्यानं मनशा मार्केटिंगचं नाव आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. काय मनशा मार्केटिंग, कशा पद्धतीने ऊसामध्ये काय त्यांचं एवढं काम? हा बघा, मनशा मार्केटिंगचं ऊसामध्ये असं आहे की अगदी रोप लावणीपासून ते ऊस जाईपर्यंत हे आम्हाला सगळे मनशा मार्केटिंगचे जे आपले साहेब, सांगोळे साहेब, हे वेळोवेळी प्रत्यक्ष येतात. बरं. हे असं नाही, हे असं करा, ते तसं नाही, हे असं करा. मग ते प्रत्येक वेळी येणं, त्यांचं बघणं, त्यानंतर हे नाही असं करूया, तसं करूया, हे सगळे आम्हाला मनशा मार्केटिंग वाले येऊन, म्हणजे आपले सांगोळे साहेब आहेत, हे यांची व्हिजिट साधारण
3 आठवड्यात एकदा तरी फिक्स आहे. बरं. हा. त्यांची जी खालची लोक आहेत ती पर आठवड्याला आहेत. हा. त्यामुळे आम्हाला तसं काही फारसा येत नाही, त्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेतो. तुम्ही आता त्यांचे प्रोडक्ट वापरत असताना तुम्ही रिझल्ट बघायला मिळतोय, त्याच्या आधी तुमचा काय अनुभव येतं ज्यावेळेस तुम्ही मनशा मार्केटचे प्रोडक्ट वापरत होता? ज्यावेळी साधारण आम्ही 10 ते 12 वर्षापूर्वी शेती करत होतो त्यावेळी मनशा मार्केटिंग आपण काय वापरत पण नव्हतं ना, आपल्याला काय माहित पण नव्हतं. त्यावेळी काय व्हायचं की लागण केली की ते हुमणीच लागली, ते कुठं सुलाकीच लागली, हे सगळं प्रकार व्हायचे, नुकसान व्हायचं. मग ज्या पद्धतीने आता ही जी तुम्ही कोंब बघतायत अशी कधी कोंब येणार नाहीत. मग त्यांचे जे सल्ले आहेत वेळोवेळी मिळणारे हे आम्ही एकदम करेक्ट फॉलोअप घेतो त्यांचा. तो फॉलोअप घेतल्यामुळे आपल्याला उत्पादन मिळू शकतं. बरोबर. आणखीन कसं आहे, त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ह्या प्रोडक्ट इतके सुंदर आहेत की लाजवाब. ह्याला 1 वर्ष आम्ही दुजारा देऊन आम्ही दुसऱ्या कंपनीचं पण वापरून बघितलंय. पण ते मनशा मार्केटिंगचे प्रोडक्ट आणखीन ते प्रोडक्ट ह्यात खूप फरक पडतो. उत्पादनात मग फरक पडला की ऑटोमॅटिकली ऊस कमी येतो, ऊस कमी आला की उत्पादनात फरक पडतो. मग 10 रुपयाकडे म्हणजे कसं आहे, पैशाकडे बघण्यापेक्षा क्वालिटी कशी चांगली आहे. आता हे कशामध्ये तुम्ही बघताय तर ऊसामुळे करता अनेकांचे जमिनी नापीक होत चालल्या. त्या ऊसासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च बी करतोय, सेंद्रिय रासायनिक अशी मोठ्या प्रमाणात बेसोड डोस त्यामध्ये टाकतोय. त्या मनशा मार्केटिंगचा काय शेतामध्ये काय परिणाम होतोय, शेतीची काय नापीकता वाढते असं काय होतंय? नाही, मनशा मार्केटिंगच्या खतामुळे नापीकता वाढत नाही. तर त्यांचे जे काही ऍटम आहेत जे आपण NPK बरोबर देतो हे पूर्णतः नॅचरल आहेत. ते खत म्हणजे पाला कुजवणे असेल, ट्रेंचिंग असेल, म्हणजे जीवाणू, त्यांचे जीवाणू आहेत बॉट्स क्लिक, ट्रायको जे आहेत, हे जे जीवाणू दिले की काही नाही, म्हणजे तुमचा रासायनिक टाकल्यामुळे जे जमिनीचा पोत सुधारत नाही, हे टाकलं की कम्प्लीट त्यांचा पोत सुधारून जातो. आणि ह्याचा आम्ही अनुभव पण घेतलाय. जमिनीसाठी पण चांगला आहे. असं नाही की आज ह्या वर्षी 120 टन घातला आणि पुढच्या वर्षी 60 टन येणार, असं काही नाही. कारण त्यांचे जे वेळोवेळी सल्ले असतात, NPK दिलंय जीवाणू द्या, जीवाणू झाले NPK, जे काय आहे ते वेळची वेळ असल्यामुळे जमीन आमची काय नापीक होऊ शकत नाही. तुम्ही आता बघताय कुठेही तुम्ही पाय द्या तिथं तुम्हाला जमीन भुसभुशीतच लागणार. बरोबर. ऊसाला सरासरी जर तुम्ही तुमच्या पद्धतीने जर शेतकरी गेलाच पुढे मनशा मार्केटचे प्रोडक्ट वापरले, सरासरी काय एका पिकाला काय खर्च येतो? साधारणपणे NPK, मनशा मार्केटिंग, आणखीन बाकीचे म्हणजे तणनाशक आणि काय इतर औषधं जर लागली, लागतातच असं नाही, लागली साधारणपणे आपला 1 लाख रुपयेपर्यंत त्याचा खर्च जाऊ शकतो. 1 लाख रुपये एकरी? 1 लाख रुपयेपर्यंत खर्च जाऊ शकतो. आणि आपल्याला साधारण एकरातून 3.5 ते 4 लाख रुपये उत्पन्न होतं. मग त्यातून 1 लाख गेलं तर साधारण आपला 3, 3.25, 3.5 लाख रुपये आपल्या पर एकर आपल्याला उत्पन्न राहू शकतं. बरोबर. किती महिन्यात तुमचा ऊस जातो इकडे? साधारण आपला ऊस 14 ते 16 महिन्यात जातोय. तर अतिशय महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं ऊस अगदी आमची बोलताना सुरुवात तशी केली, ऊस लावायचा आणि कारखान्याला पाठवायचा, त्याच्यामध्ये ज्या घडामोडी होती त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून आपल्याला बघायला मिळाल्या. पण शेतकऱ्याकडून सातत्यानं ज्या कंपनीचा उल्लेख होतो, जी मनशा मार्केटिंग, ती नेमकी मनशा मार्केटिंग या ऊसामध्ये अजून कशा पद्धतीने काम करते, त्याचं प्रोडक्ट म्हणजे काय आहे, त्या प्रोडक्टमध्ये ते ऊसासाठी चांगला येतं, त्यासाठी आपल्या स्वतः या भागातले प्रतिनिधी सांगोळे साहेब आपल्या सोबत आहेत. खरं तर टेक्निकल माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. सांगोळे साहेब, अगदी थोडक्यामध्ये तुम्ही सांगा, मनशा मार्केटिंग हे ऊसामध्ये कशा पद्धतीने काम करते? ऊसामध्ये आपण मनशा मार्केटिंग तर्फे नाही, आपण इथे घेतलं तर आपण रिक्लेम, रिफिल, मायक्रो पॉवर आणि शोनाइट हे जे प्रोडक्ट आहेत, किंवा कंपोस्टर आणखी पुढं हे लागतं तुम्हाला. तर याच्यामध्ये रिक्लेम जे आहे ते कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सिलिकॉन हे काय ऊसाला कंपल्सरी लागतंच. त्याच्यानंतर जो रिफिल प्रोडक्ट आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फॉस्फेट प्लस त्याच्यामध्ये टोटली 16 प्रकारचे बॅक्टेरिया दिलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, जमीन बाद होत नाही. दुसरी गोष्ट दिलेलं NPK त्याला वेळोवेळी उपलब्ध होतं, जमीन भुसभुशीत राहते. त्याच्यानंतर आपण याला लागणारी मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत, झिंक, फेरस, मँगनीज, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम, तर हे आपण याला मायक्रो पॉवरच्या मधून देतो. दुसरी गोष्ट, याला आपण पुढचं घेतलं तर पोटॅशची मात्रा जी आहे आपण, तर MOPचा थोडासा वापर कमी करून आपण त्याला केमॅग मधनं देतो. केमॅग मध्ये काय पोटॅश आणि मॅग्नेशियम आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे, जमीन बाद व्हायचा प्रश्न येत नाही. किंवा ते ऑक्साईड फार्म मध्ये आहे, MOP मध्ये तुम्हाला क्लोराईडचं प्रमाण येतं, त्यामुळे बाबा जमिनीत क्षार वाढणं किंवा उपलब्ध पोटॅश न होणं, हा जो प्रॉब्लेम राहतो त्यासाठी आपण त्याला केमॅग देतो. प्लस त्याच्याबरोबर आपण ज्यावेळेस कंपोस्टर देतो
तर कंपोस्टर काय करतं, जे जमिनीत जे तुमचं काडी कचरा बाबा काय पाला बिला असेल सगळा हा. ते डिकम्पोज करून त्याला ते अन्न तयार करून तिथलं तिथं देतं. तर आपण ते प्रॉडक्ट सगळे देतो. त्याच्याबरोबर आपण त्याला बाकीचे बॅक्टेरिया देतो, एनपीकेच्या नायट्रो फॉस्फोपॉट्स देतो, मायक्रोरायझमधनं मायक्रोफॉस देतो. तर त्याच्यामुळे काय होतं की जमीन बाबा कडक येत नाही. आता सध्याचा मोठा प्रॉब्लेम इकडे भागात काय आला, ज्यादा एनपीकेचा वापर झाल्यामुळे जमिनी ह्या दगडागत झाल्या त्या खट्ट, की जेणेकरून नांगरणं सुद्धा कठीण झालं इथं. आणि त्या जमिनी आता सुट्ट्या व्हायचं म्हणजे फार अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की बाबा कडकपणा आल्यानंतर बाबा उगवण शक्ती कमी होणं, फुटवा कमी होणं, ऍव्हरेज न बसणं, सगळं उलट होत चाललं. तर आपण जे देतो, जिथं डोस देतो किंवा आपण जे प्रोडक्ट देतो त्याच्यामुळे बाबा शेतकऱ्यांना की ह्याचे प्रॉब्लेम कमी येतात. कमी म्हणजे येतच नाही थोडक्यात. टार्गेट काय असते, किती टनापर्यंत टार्गेट असतं तुमचं? टार्गेट तसं 100 ते 120 टन, पण जमीन मारून नाही, जमीन ठेवून करायचं. बरोबर. नाहीतर उत्पादनाच्या मागे लागून जर अति खताचा वापर केला तर पुढच्या वर्षी पुढं काय पेरायचं. बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातच तशी केली होती की ऊस हे आळशी शेतकऱ्याचं पीक समजलं जात होतं. ऊसातून त्या ठिकाणी एकदा ऊस लावला अगदी तोडायला जायची अशी प्रथा काय बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आहे. पण या ऊसातला जर तुम्ही चांगलं बारकावा अभ्यास केला, ऊसाचं अगदी नियोजन केलं, अगदी लागवडीपासून ते अगदी खत असेल, बेसळ डोस असेल, त्याची बांधणी असेल, मजूर असले, असं एकूण सगळं पाण्याचं नियोजन जर तुम्ही केलं तर हे ऊस तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पैसे त्या ठिकाणी मिळवून देणार आहे. आपण बघत आलोय जर त्या वर्षी त्या ठिकाणी ऊसाचं पण दर त्या ठिकाणी वाढला, आता जो मी सांगली भाग आहे 3,500 रुपयाचा दर या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि यांचं टार्गेटच 100+, जर त्या वर्षी 100+ त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं टार्गेट असणार आहे. पण त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही असणारी काळी माई आपली ही जमीन त्या ठिकाणी सुद्धा ऊसासोबत चांगली जपली पाहिजे. कारण ही जमीन आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आणि पुढच्या पिढीला देत असताना काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. त्यामुळे आपणच त्या ठिकाणी ह्याची काळजी घेतली पाहिजे. जास्त उत्पन्न काढायच्या अपेक्षेनं त्या ठिकाणी चांगल्या मोठ्या पैसे, मोठ्या किमतीचे औषध त्या ठिकाणी एनपीके असेल याचा वापर भरीमार जर ऊसामध्ये तुम्ही केला तर त्या ठिकाणी तुमची जमीन ही उत्पन्न चांगलं देईल एखाद्या 1-2 वर्ष, पण ही त्या ठिकाणी जमीन तुमची नापीक होणार आहे. 3ऱ्या वर्षी तुम्हाला त्याचा परिणाम त्या ठिकाणी या पिकामध्ये, या शेतीमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळं खरं तर ऊसाचं चांगलं योग्य नियोजन करून आणि अशाच पद्धतीने मनशा मार्केटिंगचे आपल्या त्या ठिकाणी प्रोडक्ट वापरून तुम्ही ऊसामधून त्या ठिकाणी चांगले पैसे मिळवू शकताय. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, वाळवा.